एव्हरीवन, कसे आहात सगळेजण? आय होप मजेतच असाल. तर आज मी आली होती नर्सरीमध्ये आणि नर्सरीमध्ये आल्यानंतर बघा किती सुंदर झाडं आहेत. इथे मनी प्लांट बघा किती सुंदर आहे. आणि नर्सरीमध्ये आल्यानंतर कुठलेही झाड घेणार नाही असं होणारच नाही, कारण इथे मी वेगळ्या कामासाठी आली होती, शेणखत वगैरे घेण्यासाठी. पण मोह काही आवरला जात नाही माझ्याने झाडांचा, म्हणून मी एक झाड घेण्यासाठी गेली होती तर 3-4 झाड घेऊन आली मी सोबत. आणि इथं बघा सिरॅमिकचे पॉट वगैरे खूप सुंदर सुंदर स्टँड वगैरे पण होते. आता कसं आपल्याला आता सुद्धा पावसाळा सुरू होणार आहे आणि पावसाळ्याच्या आधी जी काही झाडं वगैरे लावायची असतील ना ती आधीच लावून ठेवायची, म्हणजे कसं नंतर ते छानपैकी ग्रो होतात. म्हणून पावसाळ्याच्या आधीची पूर्वतयारी. पावसाळा अगदी जवळ आला आहे आणि पावसाळ्यात आपली झाडं सुंदर, हिरवीगार आणि भरभराटीला यावी यासाठी काही महत्त्वाच्या आधीच गोष्टीची तयारी करणे गरजेचे असतं. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे झाडांसाठी कोणती तयारी केली जाते. म्हणजे नवीन कुंड्या, सजावटीच्या वस्तू, नर्सरी मार्केटमधून काय काय खरेदी करायचं, कोणती खते घ्यायची. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि सर्वात आधी मी नर्सरीला भेट दिली. इथे खूप सुंदर फुलझाडं, शोभेची झाडं आणि विविध प्रकारचे प्लांट्स पाहायला मिळाले. पावसाळा हा नवीन झाडं लावण्यासाठी खूप चांगला काळ असतो, त्यामुळे तुम्हीही या काळात तुमच्या गार्डनमध्ये नवीन झाडं लावू शकतात. झाडं लावायच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवायची, म्हणजे कोकोपीट, कंपोस्ट खत मिक्स करून वापरले की यामुळे माती हलकी राहते आणि झाडांच्या मुळाची वाढ चांगली होते. म्हणून पावसाळ्यापूर्वी करायच्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे पावसाळा सुरू होण्याआधी वाळलेली पाने काढून टाकायची, झाडांची छाटणी, कटिंग्स, खते, कुंड्यांमधील पाण्याचा निचरा व्यवस्थित आहे का नाही ते तपासायचं. यामुळे पावसाळ्यात झाडाची वाढ खूप छान होते. तर माझं तर गार्डन आता पावसाळ्यासाठी तयार झालं आहे. नवीन कुंड्या, नवीन झाडं आणि सुंदर असे झाडं पण मी आणली. आता बघा हा मनी प्लांट होता. हा मनी प्लांट मला लावायचा होता आणि आधी मी याला पाण्यात ग्रो केला होता. छानपैकी त्याला रूट्स आले होते. त्यानंतर मग मी आता एका बाउलमध्ये लावला आहे त्याला. आणि बघा अशा प्रकारे जर लावला ना तर मनी प्लांट एकदम छान भुशी होतो. आता यात मी शेणखत, गांडूळ खत, थोडंसं वर्मी कंपोस्ट असं सगळं मिक्स केलं आहे. म्हणजे ही मातीच माझ्याकडे आधीच मी मिक्स करून ठेवली होती, म्हणून आता माझ्याकडे तुम्हाला दाखवण्यासाठी काही नव्हतं व्हिडिओत, कारण कसं ती रेडी करून ठेवली होती मी आधीच. तर आता एखाद्या वेळेस मी परत नवीन पॅकेट आणेल ना तेव्हा तुमच्याशी ते नक्की शेअर करेल. आणि हे जे दाण्यांवालं खत टाकते ना मी कुंड्यांमध्ये, तर हे जे खत आहे ना हे फुलं येण्यासाठी खूप उपयोगी असतं. आणि बघा हा जो स्नेक प्लांट आहे ना हा पण थोडासा म्हणजे असं माती खूप याची ड्राय झाली होती आणि याला रोज पाण्याची गरज नसते. याला 2-3 दिवसातून एकदा पाणी दिलं तरी चालतं आणि 8 दिवसातून दिलं तरी चालेल. पण याचं ना एक पान गळालं, त्यामुळे म्हटलं चला आता याला पण थोडंसं खताची गरज आहे, म्हणून मी याच्यात पण खत टाकलं. खत म्हणजे जे फुल झाडं येतात ना त्याच्यासाठी आपण वापरतो तेच वापरायचं आहे, दुसरं काय वापरायचं नाही. आणि त्याची पानं अशी स्वच्छ छान पुसून ठेवायची, म्हणजे कसं छान ग्रो होतो तो आणि चमकदार होतात पानं पण. अशा प्रकारे ही झाडांची पूर्वतयारी. आणि तुम्ही बघितले मी कुठले कुठले प्लांट्स आणले. तर ह्यावेळेस मी ब्राह्मी, जाईची बहीण जुईचं झाड पण आणलं आहे मी, खूप छान आहे. आणि ते जे पाम ट्री बघतायत ना तुम्ही साईडला, ते पाम ट्री आमच्या टेरेस गार्डनमध्ये ना खूप मोठे मोठे झाड आहेत त्याची, तिथून कटिंग करून आणलं आहे मी. आता कटिंग ग्रो होते की नाही मला माहीत नाही, पण एक छोटासा प्रयत्न करण्याचा मी प्रयत्न केला आहे. आता कटिंगवर लावून बघितलं मी, बघू आता ते किती सक्सेस होतं आणि नक्की तुमच्याशी ते शेअर करेल मी. म्हणजे कसं कटिंग्सने पण मग आपण झाडं छानपैकी ग्रो करू शकतो. तर बघा आता ह्या पॉटमधली माती पण खूप कडक झाली होती. आणि बघा हे छोटे छोटे चिनी गुलाब, आता आमच्याकडे लहानपणापासून तर मी चिनी गुलाबच नाव ऐकलं आहे, पण इथं याला ऑफिस टाईम असं म्हणतात. तर म्हणजे हे सकाळी सकाळी उमलतात आणि संध्याकाळी परत कोमलतात, त्यामुळे मग. आणि हे आणले मी काय बोलतात याला, मी विसरले आता, हां गवती चहा.
गवती चहा आणली आणि ही जाईची बहीण जुईचं झाड आहे. याला ना संध्याकाळीच फुलं येतात. खूप छान आणि एकदम सुवासिक आणि एकदम सुंदर फुलं असतात याची, पण छोटी छोटी असतात. याचा गजरा पण खूप छान होतो. तर अशा प्रकारे मी पूर्वतयारी केली झाडांची. तर बघा आता टेरेसमध्ये 2 झाडं लावण्यासाठी पण एवढं सगळा पसारा मला काढायला लागला. आणि हे बघा झाड लावल्या किती मस्त डोलते, एकदम मस्त हलते. वारा पण छान सुटला होता. आणि आता खूप दिवसापासून एक पार्सल रिसीव झालेलं मला. ते म्हणजे आमचं ना स्लायडिंगचं मध्ये गॅप राहत होता. ती गॅप मला भरून काढायची होती, कारण त्याच्या आतमधून ना पाल वगैरे असं काही ना तर काही यायचं. त्यामुळे म्हटलं चला एकदा आपण हे काम करून टाकू पावसाळ्याच्या आधी, म्हणजे कसं नंतर पाली वगैरे यायची शक्यता नसणार. तर आणि 1-2 वेळा मी बघितले ना, असे छोटे छोटे पिल्लू घरामध्ये आले होते पालीचे. तर बघा हे जे ना, आधी आम्ही असा जुगाड केला होता. हे लावलं होतं, थर्माकॉलचं लावलं होतं, पण तो काही सक्सेस झाला नाही. त्यामुळे मग बघा आमच्या डॉक्टर साहेबांनी बघा हे चिपकवलं होतं घरच्या घरी, पण ते निघून गेलं. आणि आता बघा आम्ही जी गॅप दिसते ना तुम्हाला लावल्यानंतर स्लायडिंग, ती गॅप जे ना ही जी साईडची गॅप आहे ना, ही आम्हाला भरून काढायची होती. कारण इथून काही नाही तर काही पाली, खूप वेळा पाली येत होते इथून. तर बघा असं गॅप पडतो. तर त्या गॅपमध्ये ना आम्ही ती अधेसिव्ह टेप येतो, तो रेडीमेड टेप येतो, तो मागवला होता आम्ही. आणि आता ती गॅप आम्हाला अशा प्रकारे म्हणजे कशी चिपकवायची, काय चिपकवायची ते दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी. तर बघा ही अशी येते, ती स्पंजच असतो आतमध्ये आणि वरतून त्याला स्टिकिंग आणि अधेसिव्ह असतं. आणि सोबत त्याला लिटरेचर पण दिलं आहे. त्या लिटरेचरमध्ये बघून नाही हे केलं तरी चालेल, कारण कसं आपल्याला लक्षात येतं कसं आपल्याला लावायचं, ते आपण ॲडजस्ट करून आपल्यानुसार ते लावायचं. तर आता आम्ही ॲडजस्ट केलं, आधी बघितलं कशा पद्धतीने कसं ट्राय होतं, काय करतं ट्राय करून बघितलं, छोटा तुकडा कापून. आणि त्यानंतर मग आम्ही ते चिपकवण्याचा प्रयत्न केला. पण म्हणजे छानपैकी असं बसलं व्यवस्थित. ते फक्त अरेंजमेंट महत्त्वाची, आपण कशा प्रकारे करतो आहे ते आधी तुम्ही तुमच्या हिशोबानुसार बघायचं आणि त्यानंतर मग ते करायचं. नाही तर कसं डायरेक्ट तुम्ही काढलं ना, मग ते एकदा चिपकवलं की निघत नाही. तर बघा आता अशा प्रकारे ते स्टिक असतो, त्याला ग्लू असतो आणि त्याचे 3 लेयर असतात. त्यामुळे सांभाळून काढायचं काढताना, कारण तुम्ही जर सिंगल लेयर, त्याच्यात 2 लेयर आणि वरतून 1 लेयर असं 3 लेयर असतात. त्यामुळे फक्त सिंगल लेयर आपल्याला काढायचे, 2 लेयर नाही काढायचे. जर ते 2 लेयर काढले ना, तर ते तुमची स्टिक खराब होऊ शकते. त्यामुळे बघा अशा पद्धतीने काढायचं आहे. आणि लावण्याची असं पद्धत पण एकदम सोपी आहे. तर बघा तुम्हाला आता आम्ही माप घेऊन कट केलं आहे ते, आणि त्यानुसार ते असं आम्ही तिथं चिपकवणार आहे. तर आता चिपकवल्यानंतर बघा तुम्हाला फरक लगेच दिसेल की कसं. आणि एका हाताने काय करायचं, जी स्टिकी असते ना ती अशी ओढत जायची आणि एका अंगठ्याने असं प्रेस करत चिपकवायचं ते. आणि त्यानंतर बघा तुम्हाला आता फायनल रिझल्ट दाखवते मी. आणि एकदम इझी आहे हे सगळं करणं, काहीच कठीण नाही आहे. फक्त मेजरमेंटनुसार तुम्ही व्यवस्थित तुमचं जे काही मेजरमेंट असेल स्लायडिंगचं ते घ्या आणि करा. तर बघा आता एवढी मोठी म्हणजे जवळजवळ 1 फुटाची पट्टी उरली होती आमची. तर त्यानुसार मग आम्ही तिला मागच्या साईडला तिचं हे केलं, कारण मागच्या साईडने गॅप दिसत होती म्हणून तिला आम्ही मग तिथे लावली. आणि अशा पद्धतीने बघा हा गॅप पूर्णपणे असं भरून निघाला आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्थ राहा, मस्त राहा आणि आरोग्याची काळजी घ्या.